नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू करत आहेत आणि तशी घोषणा त्यांनी केलेली आहे. परंतु पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यामागचं कारण काय आणि जेव्हा त्यांनी ही घोषणा केली तेव्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत हे त्यांच्या भेटीला गेले, त्यांच्याशी चर्चा केली, पण ती चर्चा निष्फळ ठरली असं दिसतंय. आणि म्हणून जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय की मी पुन्हा एकदा 29 ऑगस्ट पासून एकतर आंतरवली सराटी जिल्हा जालना किंवा मुंबई येथे आंदोलन करील. त्यांनी मुंबईकरांना सुद्धा साथ घातली आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकरांसाठी आंदोलन करत आहे. आमच्यामुळे जर तुम्हाला काही दिवस त्रास होत असेल तर तुम्ही तो सहन करावा, कारण मुंबईमध्ये राहणारे लोक सुद्धा सुखी आहेत असं वाटत नाही असं ते म्हणाले. हे मराठी मुंबईत जाणार आहेत म्हणूनच यांनी मुद्दाम सरकारनं हे केलंय. याच्यात काय झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही. हे सत्तेच देशापुढे उघडं पडलंय. परंतु सरकार विरोधात रोष याच्याचमुळे जातो. याचं कारणच खरं आहे की लोकांनी यांना सत्तेवरती बसवलंय, मराठ्यांनी यांना सत्तेवरती बसवलंय आणि त्याच मराठ्यांना मुंबईत गोरगरिबांना येण्यापासून रोखणं म्हणजेच रोष वाढण्याचं कारण फक्त सरकार आहे. म्हणजे कायदा हातात आम्ही देतोय, तुमच्या सत्ता आम्ही तुमच्या हातात देतोय आणि तुम्ही त्याचा गैरवापर करताय. अरे लोक तुम्हाला निवडून याच्यासाठी देतात की कसल्याही परिस्थितीत आपण जर मुंबईला कुठे गेलो तर आपले माणसं, आपलं सरकार बसले तिथं, आपले फडणवीस, आपले शिंदे, आपले दादा बसलेत तिथं, म्हणून लोक जातात. जे आपले म्हणून बसले तेच आपल्याला मुंबईत येऊ नको म्हणतात. म्हणजे ही खूप मोठी दहशत झाली, ही दादागिरी झाली सरकारची आणि चालत नसती. आम्ही मोजित नसतो आणि आम्ही ऐकत नसतो. कायद्याचा सन्मान करतो का आम्ही? तर हो, आम्ही करतोय. आम्ही तुम्हाला अर्ज दिलाय परवानगी, तुम्ही परवानगी द्या नाही तर नका देऊ. याचा अर्थ नाही दिली तुम्ही तर कायद्याचा सन्मान तुम्हीच करत नाही. मी जात असतो, ठरलं आमचं मुंबईला यायचं, मी जाणार, रात्रंदिवस बसणार. तुम्ही काय शिजून देणार नाहीत का भाकरी खाऊन देणार नाहीत ते आम्ही बघणार आणि तुम्ही कसे मुंबईत अडवतो ते बी आम्ही बघतो. त्याचा विषय असा आहे की मुंबईतील वाहतुकीत अडथळा नको म्हणून हे नियम लागू केलेले आहे. अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा. आणि अडथळ्यात काय संबंध आहे? मुंबईतल्या बांधवांनी समजून घ्या, आम्ही आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का? तर एखाद दिवस नक्की होईल. आम्हाला 10-15 दिवस सांभाळून घ्या. तुम्ही पण काय तिथं सुखी नाहीये, आम्हाला सुख नाही म्हणून आमच्या मागण्यासाठी आमच्या लेकरा बाळात कल्याण व्हावं म्हणून मुंबईत येतोय. जर आमच्यामुळे तुम्हाला 10-15 दिवस त्रास झाला तर होऊ द्या, सहन करा. आम्ही पण तुमचेच आहेत, आम्ही का लोकांचे नाही आहेत. मुंबईत कोणी सुखी नाहीये, ना व्यावसायिक सुखी आहे, ना तिथं आगरी सुखी आहे, ना मासेमारी करणारा सुखी आहे, ना तिथला कोणचाच समाज सुखी नाही तिथं. मुळात मुद्दा हा आहे की मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन का करणार आहेत. त्याच्या मागचं कारण असं आहे की मागच्या वर्षी बरोबर 1 वर्षापूर्वी त्यांनी आंदोलन मुंबई येथे केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये असं ठरलं होतं की 58 लाख ज्या नोंदी आढळलेल्या आहेत, कुणबी मराठा समाजाच्या कुणबी अशा नोंदी आढळलेल्या आहेत, त्या सर्व लोकांना ते कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावं, त्याची व्हॅलिडिटी पटकन पूर्ण करण्यात यावी. त्याचबरोबर सगळे सोयरे हा जो नवीन GR सरकारने मागच्या वर्षी काढला होता त्याची सुद्धा अंमलबजावणी व्हावी. म्हणजेच त्या 58 लाख लोकांचे जे सगळे सोयरे आहेत, रक्ताचे नातेसंबंधातील लोक आहेत, त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. आणि तिसरी मागणी अशी होती की ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे. परंतु सरकार तत्परतेने कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. ना शिंदे कारवाई करताना दिसतात, ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करताना दिसतात. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये मला एक गोष्ट जाणवते ती अशी की गेले 3-4 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने एक गोष्ट लावून धरली, ती म्हणजे मराठा समाजाला आरक्षण. आणि आपण बघतो की ते वेगवेगळ्या मोठमोठ्या गाड्यांमध्ये, महागड्या गाड्यांमध्ये फिरतात, पण तरीही सरकार त्यांच्या विरोधात काही करू शकत नाही. सरकारकडे ED आहे, CBI आहे, इन्कम टॅक्स आहे, या सर्व सरकारी यंत्रणा असून सुद्धा मनोज जरांगे पाटलांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. याचा अर्थ मनोज जरांगे पाटील आपल्या समाजाशी प्रामाणिक आहेत. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार केलेला दिसत नाही असं दिसतंय आणि म्हणूनच सरकार त्यांच्यासमोर प्रत्येक वेळी झुकतंय हे पण आपल्याला जाणवतं. आणि दुसरी गोष्ट मला जी जाणवती ती अशी की सरकार जाणून बुजून ह्या गोष्टी पुढे ढकलत आहे, जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांचा आवाज सतत चालू राहील आणि त्यांच्या मागण्या आपण कशा पूर्ण करत आहोत, मनोज जरांगे पाटलांना
आणि त्यांच्या समाजाला म्हणजे मराठा समाजाच्या पाठीमागे आपण कसे आहोत हे दाखवण्याचा सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे की काय, अशी शंका येण्याचं कारण आहेत. कारण काय होतं की जर तुम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत, तुम्ही कालावधी दिलेला आहे, तर त्या कालावधीत सरकारने त्या गोष्टी पूर्ण करायला हव्यात. सरकार करत नाही याचा अर्थ काहीतरी गौडबंगाल याच्यामध्ये नक्कीच आहे. मग ते काय गौडबंगाल आहे हे प्रत्येक मराठा बांधवांनी शोधणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.